नमस्कार मंडळी, मी आहे वैशाली आणि आज आपण बघणार आहोत कोथिंबीरीच्या कुरकुरीत वड्या. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. नमस्कार मंडळी, आज मी बनवते कोथिंबीरीच्या वड्या. त्यासाठी मी मस्त ताजी ताजी कोथिंबीर निवडून धुवून चिरलेली आहे, बारीक एकदम, पाहू शकता. आणि आता माझ्या घरात लाईट नाही आहे, त्यामुळे मी हिरवी मिरची आणि लसूणची ते पेस्ट करते, बारीक करते. असं बारीक करून घ्यायचं. आता यामध्ये मी घालणार आहे हळद, मीठ, बेसन पीठ आणि हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट केलेली. पाणी एकही थेंब घालायचं नाही. पाणी घातलं की कोथिंबीरला जास्त पाणी सुटतं, त्यामुळे कसं होतं, पीठ मळताना पाणी घातलं तर ते आणखीन जास्त पातळ होतं. त्यामुळे याच्यामध्ये पाणी बिलकुल घालायचं नाही कोथिंबीरच्या वड्या करताना. ठीक आहे. आता मी याच्यामध्ये मिक्स करते बेसन पीठ. पाहू शकता मी कोथिंबीर घेतलेली बारीक चिरलेली. आता यामध्ये मी घालणार आहे थोडंसं चवीनुसार मीठ. मीठ जरा जास्तच घालायचं, 1.5 चमचा मीठ घेतलेलं आहे. अर्धा चमचा हळद, थोडी अजून घेऊया. आता याच्यामध्ये हे बघा, मी बारीक कशी केली आहे हिरवी मिरची आणि लसूण. ॲक्च्युली मिक्सरमध्येच बारीक करते मी, पण आता लाईट नाही आहे म्हणून मी उकळीमध्ये बारीक केलेलं आहे. हे हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट आपण यामध्ये घालून घेऊया. पाणी जरा सुद्धा घालायचं नाही आहे, नाहीतर कसं होतं, कोथिंबीरीलाच खूप जास्त पाणी सुटतं आणि आपलं पीठ मळताच येत नाही, पूर्ण पाणी पाणी होईल. हिरवी मिरची जास्त तिखट असेल तर कमीच घाला. आता यामध्ये मी बेसन पीठ घालते. बेसन पीठ जितकं बसल तेवढंच घालायचं. जास्त पण बेसन पीठ झाले की त्याला चव लागत नाही. त्याला मिक्स करून घेऊयात चांगलं. मी हे मळून दाखवते तुम्हाला. मला एका हाताने मळता येत नाही आहे, मी मळून झालं की तुम्हाला दाखवते. चांगलं जोर लावायचा, म्हणजे कोथिंबीरीमधलंच पाणी ह्याच्यामध्ये मिक्स होतं आणि आपल्या वड्या खूप छान होतात. जितकं बसेल तेवढंच पीठ घालायचं, जास्त पण पीठ नाही घालायचं याच्यामध्ये. यात ओवा पण घालू शकता, मला फारसा ओवा आवडत नाही म्हणून मी घालत नाही. आता याच्यामध्ये अजून थोडंसं बेसन पीठ टाकलं तरी चालेल, थोडंसं पाणी सुटलेलं याला. पीठ आपलं म्हणून तयार झालेलं आहे. आता थोडंसं मी टेस्ट करून बघते याच्यामध्ये चटणी मीठ कसं आहे. मला मीठ थोडंसं कमी वाटतंय आणि तिखट पण कमी वाटतंय. थोडं अर्धा चमचा मीठ मिक्स करते याच्यात आणि मी लाल तिखट घालते, कारण आता हिरवी मिरचीचं वाटण माझं संपलेलं आहे. गावाकडची लाल मिरची ती घालते थोडीशी. वड्या करताना ना थोडंसं हाताला तेल लावायचं आणि मग त्याची गोल 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 वड्या तयार करायच्या, चपट्या केल्यासारख्या, म्हणजे हाताला चिकटत नाही आहे. कारण हे कसं बेसन पीठ असल्यावर ना खूप जास्त चिकट होतं. आणि जितकं तुम्ही मळताना ह्याला पाणी सुटेल, मीठ घातल्यामुळे पाणी जास्त सुटतं, थोडं याच्यामध्ये बेसन पीठ ॲड करत राहायचं. खूप जास्त पण नाही करायचं, नाही तर कसं वड्यात ना पिठाळ लागतात. ठीक आहे. आता थोडंसं अजून बेसन पीठ घालते, पीठ जरा पातळ झालंय. नंतर पाणी गरम करायला ठेवायचं पातेल्यामध्ये. वरती आपली चाळणी ठेवायची आणि चाळणीमध्ये असे गोल गोल गोळे करायचे असे लांबडे.
आम्ही उकडायला ठेवायचे. आता हे होत आलंय मिश्रण आपलं. हे बघ, हाताला थोडंसं तेल लावून घेतलंय मी वड्या करायसाठी. अशा या साईजच्या वड्या करून घ्यायच्या आणि आपल्या चाळणीमध्ये ठेवायच्या. ते साईडला करून ठेवते मी. आता हे राहिलेलं पण काढून घेऊया, आता ते वाया जाईल. याचे छोटे छोटेसे बॉल्स करायचे आणि ते पण उकडायला ठेवायचे. आता या तयार झालेले गोळे वड्यांचे आपण उकडायला ठेवूया याच्या चाळणीमध्ये. इथं पाणी गरम करायला ठेवलं होतं मी. जर पातेलं जर्मनचं असेल तर काळं पडू नये म्हणून त्याच्यामध्ये लिंबू टाकून ठेवायचं. तुम्हाला दाखवते आता. एक छोटासा लिंबू या पाण्यात टाकून द्यायचा म्हणजे पातेलं काळं होत नाही. त्याच्यावर चाळणी ठेवायची. आणि आणखीन एक गोष्ट, बसत नाही एका साईडला वेट झालं आहे, या चाळणीला तेल लावायचं थोडंसं, म्हणजे काय होतं हे वड्या आहेत ना चिकटत नाहीत बिलकुल. आता पण आपण ह्या वड्या याच्यामध्ये ठेवून घेऊया. हे छोटे छोटे गोळी ॲडजस्ट करूया जरासं आणि हा छोटा इथे ठेवूया. आता त्याला जवळपास 20-25 मिनिट लागतील उकडायला. हे चांगले उकडले की आपण याला काढून घ्यायचे, छोटे छोटे कट करायचे, गोल गोल राऊंडमध्ये कट करायचं आणि मग ते तळून घ्यायचं. इथे शेवग्याची आमटी होती आहे. झाकून ठेवूया. असं मोठ्या ताटाने गोल झाकून घ्यायचं म्हणजे यातली वाफ बाहेर जात नाही आणि पटकन लवकर शिजतात ते. आपण आता उकडल्यानंतर मी तुम्हाला दाखवते कसे झालेत वडे. आपले वडे एकदम छान उकडलेले आहेत. आपण याला कट करून आता तळून घेऊया. आपले कुरकुरीत आणि खमंग अशा कोथिंबीरीच्या वड्या तयार झालेल्या आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा. थँक्यू. बाय.